नमस्कार, आपण आहोत आता गगनभरारी कृषी महोत्सवमध्ये. तिथं आपण आपली मशीन वॉटर डिटेक्शन म्हणजे पाण्याचे बोरवेलचे पॉईंट किंवा विहिरीचे पॉईंट आपल्याला दाखवण्याचं काम करते. ही आत्ताच्या युगामध्ये पहिले कसं आपल्याकडे नारणारे वगैरे पाणी आपल्याकडे बघायचं, पण ही आपली जापनीज टेक्निकल मशीन आहे. त्याच्यावर आपल्याला पॉईंट वगैरे बघता येतात, बोरचे विहिरीचे वगैरे. ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना फ्रंट रेंज आपण 2000 मीटरपर्यंत घेऊ शकतो. तीच आपण डेप्थ आहे ते जवळपास 1500 मीटरपर्यंत घेऊ शकतो. तर आपलं जर याला सेट करायला लागते आपल्या मोबाईलला की मशीन कशी म्हणजे कुठपर्यंत किती रेंज लावली पाहिजे आणि डेप्थ किती लावली पाहिजे. तर आपल्याकडे सरासरी मोस्ट ऑफ 500 ते 600 फुटापर्यंत बोरवेलचा विहिरीचा पॉईंट बघतो आपण. त्यामुळे त्या हिशोबाने आपण मोबाईलला कनेक्ट करायचे, त्यानंतर सेट करायची की किती रेंज पाहिजे आपल्याला, 300 मीटर पाहिजे की 1000 मीटर पाहिजे. म्हणजे डिपेंड करतो शेतकऱ्याच्या म्हणजे लँडवर की बाबा त्यांना माहिती आहे त्या एरियामध्ये किती पाणी असतो आणि कसं पाणी असतं. त्या हिशोबाने आपण लावतो त्यावेळेस. त्यानंतर त्याचं एकदा सेट केल्यानंतर तो आपला रिपोर्ट जनरेट करून देतो. त्यामध्ये आपला रिपोर्ट जनरेट करून दिल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला काय काय मेन्शन करतो. आपल्याला त्यामध्ये समजा आपण एका शेतकऱ्याला पॉईंट दिला आणि तो पॉईंट वगैरे जर चुकून जर गेला तर आपल्याकडे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड ते भेटतो. त्याच्यानंतर आपण GPS कनेक्ट करून तो पॉईंट घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला सोर्स दिसतात, पहिला सोर्स कुठे आहे अप टू एंडपर्यंत दिसतो, म्हणजे लास्ट ड्रिल तुम्ही कुठपर्यंत मारू शकता. त्यानंतर मग पाण्याचा आवक समजतो आपल्याला की बाबा आता पाणी मोटर लावलं आहे त्यानंतर किती तासानंतर परत पाणी आपल्याला येणार आहे. पाण्याची सॅलिनिटी समजते, पाणी ते किती हार्ड आहे सॉफ्ट आहे ते समजतं, रॉक स्टेन समजतं. त्यामध्ये आपला पूर्ण ग्राफ येऊन जातो की ग्राफनुसार म्हणजे आपल्याला रॉक किती आहे, त्यामध्ये पाण्याचा मॉइश्चर कुठं आहे, किती फुटापर्यंत मॉइश्चर आहे, किती फुटापर्यंत रॉक आहेत, सर्व त्यामध्ये आपल्याला ॲनालिसिस होऊन जातं. त्यानंतर मग ह्या प्रकारे एक रिपोर्ट येतो, तुम्हाला ते दाखवतो. हा आपल्याकडे रिपोर्ट येतो. एकदा सेट केल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याला समजा आला तर एक सॅम्पल रिपोर्ट आहे. हा पूर्ण रिपोर्ट राहतो. हा त्याच्यामध्ये आपला जो जमिनीचा वरचा मॉइश्चर राहतो, त्यानंतर तुमची खाली रॉक्स आणि तुमचं पाणी राहिलेलं असतो. त्यानंतर हा त्याची फ्रिक्वेन्सी राहते तुमची रॉक्सची कशी तुमची वरून खाली येते ती आहे. त्यानंतर मग हा तुमचा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड असतो, कुणी सर्वे केला आहे, कस्टमर कोण नेम आहे, स्टार्टिंग पॉईंट तुमचा किती फुटावर पहिला पॉईंट आहे, तुम्ही कुठपर्यंत ड्रिल मारू शकता. त्यानंतर वॉटर क्वांटम माहिती आहे, रॉक्सी स्टेन दाखवतात, पॅरामिलिटी फॅक्टर दाखवतात, तुमचं पाण्याचं आवक किती आहे किती नाही, सॅलिनिटी किती आहे, सर्व प्रकारे आपल्या रिपोर्टात मेन्शन होऊन जातं. त्यानंतर आपण मग शेतकऱ्यांना सजेस्ट करतो की तुम्हाला हा पॉईंट तुम्ही मारू शकता. कंपनी आपल्याला 95% खात्री देते की पाण्याचे होते. आणि आपणसुद्धा जवळपास अहिल्यानगरमध्ये एक 25 शेतकऱ्यांचा सर्वे केलेले आहेत. तिथं आतापर्यंत एकही असं फेल केलेलं नाही. आपला 100% रिझल्ट आहे आपल्या एरियामध्ये तरी अजूनपर्यंत. शेतकऱ्यांचा रिझल्ट बघून शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांसुद्धा सजेस्ट केलेलं आहे की बाबा असं आहे की मशीन आपली आता जापनीज मशीन आहे की किती त्याचा उपयोग आहे शेतकऱ्यांना किती नाही. एखाद्या शेतकऱ्याला समजलं ते पुढं कंटिन्यू करतो आहे. मग आता प्राईजबद्दल सांगतो. प्राईज किती आहे कसं आहे. प्राईज अशी म्हणजे शेतकऱ्याला अशी भरपूर अशी तर नाही आहे, कारण तो शेतकऱ्यांना परवडण्यासाठीच प्राईज आपण ठेवलेली आहे. माफक अशी प्राईज आहे. एका पॉईंटचं आपण 4000 रुपये घेतो. प्लस जर एका शेतकऱ्याला 2-3 पॉईंट जर बघायचे असतील तर आपण पर पॉईंट 1000 रुपये घेतो. म्हणजे समजा एक पॉईंट आहे 4000चा, प्लस त्याला दुसरा एक पॉईंट बघायचं तर प्लस 1000, प्लस सेकंड पॉईंट बघायचं प्लस 1000. म्हणजे जर तुम्हाला 3 पॉईंट बघायचे तर 7000 रुपये, 2 पॉईंट बघायचे तर 5000 रुपये. अशा प्रकारे आपण ॲड करतो. ओके. जय गगनगिरी.